हरि प्राप्तीशी उपाय, हरि प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय। तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही। एने साधती साधने तुटते भवाचे बंधने। एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ। तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने विठाला। प्रविश्य मम वाचमिमां सुप्तां संजीवयत्त किल शक्तिधरसुधाम्ना। अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करो प्रथमं पाण्डुरङ्गा करो प्रथमं पाण्डुरङ्गा करो प्रथमं पाण्डुरङ्गा करो प्रथमं। सरे चरणा संताचिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्वदिग्देशां। विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिव्या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती
विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दं मंगल भवन मंगल आरे प्रभु सुदशरथ अजर बिहारे राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम सर्वांनी टाळी वाजवायची हो सर्वांनी टाळी वाजवायची ओ सीताराम चरित अति पावन मधुर सरस हरवते मन भाव राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम जय राम ओ पुनि पुनि कीर्तनी हो सुनिए सुनाए दिल की प्यास बुझतन बुझाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम ओ राम सिया राम बोलो राम सिया 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 राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय विठाला 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 हरे प्राप्तीशी उपाय हरे प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय देणे साधती साधने तुटते भवाचे वंदने प्रस्तुत प्राप्तस्थली भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज देव प्राप्तीचा उपाय सांगतायत विठाला 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 अभंगाला सुरुवात करण्याअगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अतिशय सुंदर उत्साहामध्ये हा कार्यक्रम चालू आहे। आमचे सर्वच गुरुबंधू मित्रमंडळी सर्वांच्या विशेष प्रयत्नातून आणि ज्यांना या सर्व गुरुबंधू मंडळींना ज्यांचा आशीर्वाद आहे ते भजन सम्राट गुरुवर्य आदिनाथजी सटले गुरुजी व तसेच श्री हरिभक्त परायण मला वाटतं त्यांना पितृछत्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आदरणीय आपले गावडे बाबा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गायनाचार्य मंडळी असतील सर्वच माहोलच आमचा आहे। मी काय म्हणतोय माहोल हा आमचा आहे। सर्वच आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू संगीत रत्न सर्वजण कीर्तन करतात नाही का सर्वजण कीर्तन करतात पण तरी पण गायनामध्ये प्रावीण्य मिळवलेले आमचे सर्व गुरुबंधू मंडळी असतील आमचे पकवा मृदंग वादक असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आदरणीय पूजनीय बाबा समोर बसलेले इथं सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेकर वळतो विठाला 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 विठाला। एकतर वेळ कमी आहे बरं का वेळ कमी मी माझा टायमात आलो होतो नाही का वेळ कमी आहे ऐका 4 चरणाचा अभंग अतिशय गोड आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय। देव भगवान परमात्मा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक करा संतांचे चरण धरा। महाराज म्हणतात भगवान परमात्मा प्राप्त करायचा आहे हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय।
संतांची पाय धरल्यानंतर होतं काय? महाराज म्हणतात, जर भगवान परमात्मा प्राप्त झाला, तेने साधते साधने तुटते भवाची बंधने. भगवान परमात्मा प्राप्त झाला, मला वाटतंय पारमार्थिकही आनंदच आहे नाही का, आणि संसारिक पण आनंदच आहे. लक्षात ठेवा, महाराज म्हणतात संताशिवाय प्राप्तीच नाही असं मी सांगत नाही. म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात ही मी सांगत नाही. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज म्हणतात संताशिवाय प्राप्ती नाही मी सांगत नाही, वेदाचं प्रमाण आहे, मी सांगत नाही. बरे संत करतात काय? महाराज म्हणतात एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, येणे साधते साधने तुटते भवाची बंधने. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठला विठला विठला. अभंग अतिशय गोडे बघा. कारण सर्वांना माहिती आहे, विश्व माऊली ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळा निमित्त हा कार्यक्रम चालू आहे. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा आहे, सर्वांच्या शुभ प्रेरणेने चालू आहे. महाराष्ट्रातील दिग्गज सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. महाराज या ठिकाणी मला वाटतं ज्ञानोबरायांची ही आळंदी आहे नाही का, आळंदी म्हणतात महाराज हिला. इथं आळंदीमध्ये आल्यानंतर ज्याला जे पाहिजे ते या ठिकाणी भेटतंय. विठला 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 विठला. महाराज पुन्हा आनंद असा पुन्हा भेटणार नाही, आळंदी सोडता असा आनंद पुन्हा नाही. आता बघा या ठिकाणी माझे सर्व गुरुबंधू मित्र मंडळी आहेत, त्यांना फक्त गावाकडे बोलवायचंय मना निसतं. त्यांना म्हणायचं 8 दिवस कार्यक्रमाला आमच्याकडे या निसतं म्हणून बघा, त्यांना म्हणून बघा, मग तुमच्या लक्षात येईल हे सोपं नाही. विठला विठला विठला. पण आळंदीमध्ये सहज आहे, हे सर्व सहज भेटतंय. महाराज काय आहे माहिती का, आळंदीमध्ये आल्यानंतर जी साधना केली जाते आणि ते साधना केल्यानंतर भगवान ज्ञानोबा कृपा करतात. जो जशी साधना करेन तशी भगवान श्री ज्ञानोबाराय आशीर्वाद देतात, कृपा करत असतात. मला वाटतंय या ठिकाणी किती पद्धतीने कृपा केलेली आहे भगवान श्री ज्ञानोबारायांनी. मला वाटतं सर्वजण या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, हे सगळं बघत आहात बघा. विठला विठला विठला. महाराज म्हणतात या पृथ्वीतलावरती जन्म भेटलेला आहे, अतिशय चांगलं आहे महाराज. जन्म भेटूनही सुंदर असा नरदेह भेटलेला आहे, पण नरदेह भेटल्यानंतर या जीवानी काय केलं पाहिजे, मला वाटतं याचा स्वतंत्र विचार आहे. विठला विठला विठला. एवढा सुंदर नरदेह दिलेला आहे भगवान परमात्म्याने, पण ऐका नुसतं संसार करण्यासाठी दिलेला नाही. लक्षात ठेवा, नुसतं संसार करण्यासाठी दिलेला नाही. महाराज म्हणतात अरे संसारी असलं पाहिजे, संसार केला पाहिजे, पण संसार करता करता परमार्थही केला पाहिजे. भजन करा, मी उदाहरण सांगेल. विठला विठला विठला. सावता महाराजांचं एक प्रमाणे बघा, अतिशय गोडे, ऐका. प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंची असोनी परमार्थ साधावा, प्रपंच असोनी परमार्थ साधावा, प्रपंच असोनी परमार्थ साधावा, प्रपंचे असोनी परमार्थ साधावा, प्रपंचे असोनी परमार्थ साधावा, प्रपंच असोनी परमार्थ साधावा, प्रपंच असोनी परमार्थ साधावा. आळवावा पांडुरंग माझे आळवावा पांडुरंग, प्रपंचे असोनी परमार्थ साधावा, प्रपंचे असोनी परमार्थ साधावा. महाराज फक्त एकटे संत सांगत नाहीत, सावता महाराज निसं सांगत नाहीत. मग ज्ञानोबराय म्हणतात असोनी संसारी जीवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. मला वाटतं सगळे संत महात्मे सांगतायत अरे एवढा सुंदर नरदेह भेटलेला आहे, पण ऐका
नरदेह भेटल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे? ऐका, काय केलं पाहिजे? इति कर्तव्यता काय आहे? ऐका, मला वाटतंय भगवत प्राप्ती ही सर्व जीवाची गरज आहे बघा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गरज जर म्हटलो आपण, गरजेचा विचार केला तर मला वाटतं माणसाच्या मूलभूत गरजा वेगळ्या आहेत. आता माझ्यासमोर बरेचसे महाराज मंडळी बसलेले आहेत किंवा माझ्यासमोर संस्थेत आमचे विद्यार्थी येतं. मला वाटतं माणसाच्या मूलभूत गरजा किती येतं? हा, माणसाच्या मूलभूत गरजा किती? आता ऐका ऐका ऐका, अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. आता हे नवीन झालंय ना, हे नवीन लॉन्च झाले बघा. पाहुण्याकडे गेल्यानंतर माणसं म्हणणार नाहीत कसं काय चाललंय, अगोदर म्हणतील चार्जर आहे का, नाही का, दादा सोडून द्या. मला वाटतं माणसाच्या मूलभूत गरजा 3 येते. एक, अन्न, वस्त्र, निवारा. या माणसाच्या मूलभूत गरजा 3 आहेत. मला वाटतंय अन्न नसलं तरी माणूस जिवंत जगू शकतो. तुम्ही मला म्हणाच कसं काय म्हणता? आपल्या आळंदीमध्ये असे कितीतरी महात्मे आहेत की ते अन्न सेवन करत नाहीत, फलाहार घेतात. आणि ऐका, फलाहार घेतात याचा अर्थ फलाहार हा अन्नात मोडला जात नाही. मग म्हणजे अन्ना वाचून माणूस राहू शकतो. मला वाटतंय वस्त्र म्हणाल तर असे कितीतरी महात्मे आहेत बघा. तुम्ही कधी कुंभमेळ्यामध्ये जाऊन बघा, कुंभात जर गेलात तुम्ही तर बरेचसे असे महात्मे, बरेचसे म्हणता सगळ्या साधूंच्या अंगावरती एकही कपडा नसतो. याचा अर्थ असा आहे की माणसाला वस्त्र नसले तरी पण चालेल. मला वाटतंय निवारा. आता निवारा, मुंबईसारख्या शहरात जा, मोठ्या असे कितीतरी लोक येतं फुटपाथवरती राहतात पण आपलं आयुष्य जगतायत, उदरनिर्वाह करतात. याचा अर्थ असा आहे की अन्न, वस्त्र, निवारा नसला तरी चालेल. पण मला आणखी एक गोष्ट वाटते बघा. आता माझ्यासमोर लहान एक तुम्ही बसलेलेच, ऐका, सांगा बरं, तुम्हाला सुख पाहिजे का पैसा पाहिजे? काय पाहिजे? तुमचं म्हणणं काय? तुझं? हा, नाही, मी बरोबर बोलतोय, तुम्ही बी बरोबर सांगताय. काय पाहिजे तुम्हाला? पैसा नाही पाहिजे, नाही का? बरोबर आहे. तुम्हाला सुख पाहिजे का पैसा पाहिजे? तुमचं नाव काय? ऐका, समोर एक लहान महाराज बसलेले इथं. ते म्हणतात, महाराज मला पैसा नाही पाहिजे, मला सुख पाहिजे. मला तुम्हाला विचारायचं आहे, सुख फक्त त्यांनाच पाहिजे का सगळ्यांनाच पाहिजे? झोपले काय तुम्ही? नाही ना? हा, सुख मला वाटतं सुख त्यांना एकट्याला नाही पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे. ऐका, मग सगळ्यांना जर सुख लागत असेल, सुखाचीच प्रत्येकाला अपेक्षा असेल, तर महाराज म्हणतात ज्यांच्याकडे सुख आहे त्याला आपलंसं करा. ते नेविन जीवा सुख नोए, आपुला तो एक देव करुणे घ्या, आपुला तो एक देव करुणे घ्या, आपुला तो एक देव करुणे घ्या, आपुला तो एक देव करुणे घ्या. विना जेवा सुख नोहे, विना जेवा सुख नोहे, विना जेवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, त्याने विना जीवा सुख नोहे. एरती माई के दुःखाची जणती नाही आधी अर्धी अवतार. आपुला तो एक देव करुणे घ्यावा, त्याने विना जीवा सुख नोहे. एरती माई के दुःखाची जणती नाही आधी अर्धी अवतार. महाराज म्हणतात भगवान परमात्मा प्राप्त करून घेणं हे किती कर्तव्यात आहे, सुखाची अपेक्षा आहे. ऐका, सुखाची जर अपेक्षा पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, तर महाराज म्हणतात तेने विन जीवा सुख नोहे. देवाशिवाय सुख पदरात पडू शकत नाही. खरं सांगा, कोणाकोणाचा असा प्रयत्न चालू आहे की देव भेटला पाहिजे? सांगा. हा, मला वाटतंय काम पडलं तर देवाची अपेक्षा आहे मला सगळ्यांना, नाही का? मला वाटतंय ताप आला की देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, देवा मी तुझ्या, हे तुम्ही मनाकडे नाही का? कामापुरता, मला वाटतंय कामापुरता आपण देवाची अपेक्षा करतोय, मग देव पण आपली कामापुरतीच अपेक्षा करतोय बघा. विठाला विठाला विठाला. पण ऐका, देव तुमच्या आमची कामापुरती अपेक्षा करतोय पण संतांची मात्र नाही. नाही महाराज, बघा ज्यावेळेस पंढरपूरला सर्व साधू संत मंडळी जातात
आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्याला सोडून सर्व साधू संत मंडळी पुन्हा पाठीमागे येतात त्यावेळेस भगवान परमात्मा काय म्हणतात, तुम्ही जात हुर हुर वाटे माझ्या जीवा, हुर हुर वाटे माझ्या जीवा, हुर हुर वाटे माझ्या जीवा. महाराज संत महात्मे पाठीमागे येतात, देवाला दुःख होतंय. मला वाटतं काय अधिकार असेल, विठाला 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 मला वाटतं ज्या अर्थी महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, बाबा भगवान परमात्मा प्राप्त करा, संतांकडे जा. याचा अर्थ असा आहे, ज्या अर्थी संतांकडे देव आहे नाही का, ऐकताय सगळे, ज्या अर्थी संतांकडे सांगतायत की बाबा भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे, अगोदर संतांना आपलंसं करा नाही का. ज्या अर्थी असं म्हणतायत त्या अर्थी नक्कीच भगवान परमात्मा त्यांच्याजवळ आहे. असं गप्पा मारणार नाहीत, ते खोटं बोलणार नाहीत. कारण का महाराज म्हणतात, अगोदर त्यांनी आपलासा भगवान परमात्मा केलेला आहे आणि नंतर लोकांना सांगतायत महाराज विठाला विठाला. वरवर सांगून जमणार नाही बघा. मी वरवर सांगतोय तुम्हाला, चला तंबाखू खाऊ नका. मी काय सांगतो तुम्हाला, तंबाखू खाऊ नका. तंबाखूने काय होतं, हा तंबाखूने काय होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती बघा. सगळ्यांना माहिती असल्यामुळे तुम्ही काही सांगणार नाहीत, मला माहिती. मला वाटतं कीर्तन झाल्यानंतर जर मी म्हणत असेल आहे का चुना, आहे का चुना, मी जर म्हणत असेल तर मला नाही वाटत माझा जो उपदेश आहे ते तुम्हाला तुमच्या कानावरती किंवा तुमच्या मनावरती रुजेल म्हणून, मला नाही वाटत. पण ऐका, संत महात्म्यांचं सांगणं असं आहे. तुकोबाराय म्हणतात, आधी केले मग सांगितले. अगोदर आम्ही करतोय नंतर लोकांना सांगतोय महाराज. अनुभव आले अंगा ते या जगात येतसे, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे. अनुभव आले अंगा ते या जगात येतसे, ते या जगात येतसे, ते या जगात येतसे. बोलणं अनुभवात्मक आहे. संतांचं बोलणं हे अनुभवात्मक आहे. बघा माझ्यासोबत काय बघा दिसतंय सगळ्यांना, काय आहे, हा गुळ आहे बघा. गुळ, मी तुम्हाला विचारतो, गुळ आंबट आहे का गोड आहे? हा मला माहिती आहे गुळ कसा असतो महाराज. गुळ हा गोड आहे हे मला माहिती आहे, पण इथं आणलेला गुळ आंबट आहे का गोड आहे तुम्हाला माहिती आहे का सांगा. नाही माहिती, मी खाऊन सांगतो. तुका म्हणे चाकूने सांगे मज अनुभव आगे, मज अनुभव आगे, मज अनुभव आगे. म्हणे चाकूने सांगे मज अनुभव आले आगे, मज अनुभव आले आगे, मज अनुभव आले आगे, आले आगे. टाळी वाजा यांच्यासाठी. जरा आपल्याला आता जेवण करायचंय, मी काय जास्त वेळ घेणार नाही, पण जरा चांगली टाळी वाजवा दादा, चांगली टाळी. असं हा आनंद पुन्हा नाही बघा ना. हा आनंद घेण्यासाठी पुन्हा 1 वर्षाची वाट पाहावी लागते. विठाला विठाला विठाला. याचा अर्थ असा आहे की वरवर सांगणार नाही. तुकोबाराय म्हणतात, अगोदर आम्ही केलंय, आधी केले मग सांगितले, किंवा तुका म्हणे चाकूने सांगे मज अनुभव आहे. अरे ऐका रे, ऐक रे जना तुझ्या सुहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. अरे ऐका महाराज, मला वाटतं सांगतायत सगळ्यांना, ऐका तुमचं सोहित काय आहे ते साधून घ्या. तुम्ही ऐका आमचं. एवढा सुंदर नरदय भेटलेला आहे, एवढा नरदय चांगला भेटूनही जर तुम्ही हे करत नसाल, देव प्राप्ती करत नसाल, तर महाराज म्हणतात, नाही तरी हिन पशु होणे, मनुष्यपण तरी साधे नारायण, मनुष्यपण तरी साधे नारायण, मनुष्यपण
महाराज म्हणतात एवढा सुंदर निर्दय भेटलेला आहे, जर सुंदर निर्दय भेटूनही जर देव प्राप्ती करत नसेल तर महाराज म्हणतात नाही तरी हीन पशु होणे. ऐका, पशु प्राण्यांना तरी शेपूट असते का नाही? शेपूट असते, पण महाराज म्हणतात नाही तरी हीन पशु होणे. पशुपेक्षाही आपल्याला हीन दर्जा दिलाय जर देव प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत नसेल तर. विठाला विठाला काय महाराज, माणूस काय करतोय सध्या सगळ्याला एक भ्रम आहे महाराज. सगळ्यांकडे पैसा आहे असा जग मला नाही वाटत असा जगामध्ये असा माणूस असेल की त्याच्याकडे पैसा नाही. अजिबात नाही. पण लक्षात ठेवा, ऐका, अतिशय गोडे ऐका. महाराज म्हणतात पैसा जवळ असेल तर सगळे लोक आपल्याला मान देतात नाही का. सब पैसे के भाई सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई सब पैसे के भाई. ही सगळी देणगी आदरणीय गुरुवर्य सटले गुरुजींची बरं काय. विठाला विठाला विठाला. विषयांतर होईल थोडंसं, पण मला बोलावं असं वाटतं महाराज. आळंदीमध्ये बरेच गुरुजी येतं, गुरुजी आळंदीमध्ये बरेच गुरुजी येतं महाराज, पण माझ्या गुरुजीसारखे गुरुजी नाहीत महाराज. ऐका, आळंदीमध्ये कसाही विद्यार्थी येऊ द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या महाराज, काय 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 कधी कधी काय होतं, श्रीमंत विद्यार्थी पैशावाला जर विद्यार्थी असेल की त्याला काही बरं का, मी कोणाचं नाव घेत नाही, पण काही त्या विद्यार्थ्यांना मला वाटतं चांगली रिस्पेक्ट देतात, हे करतात. पण महाराज आळंदीमध्ये एकमेव असे गुरुजी आहेत की आदरणीय सटले गुरुजी महाराज. कसाही गरीब असू द्या अगर श्रीमंत असू द्या महाराज, दोन्ही विद्यार्थ्याला मला वाटतं सारखीच वागणूक आमच्या गुरुजीकडे. दया करणे जे पुत्रादी, दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, तेचे दाता आणि दाती, तुका मने सांगू किती, त्याचे भगवंताच्या मोहे का रंजल गाजले, त्याचे म्हणे तो आपुले. दया करणे पुत्राशी तेच दास आणि दासाशी. लक्षात ठेवा, तोची साधोळखा देवते तेचे जाणावा. माधव महाराज काय, मी पैठणला आदरणीय गुरुवर्य रखमाजी महाराज नवले बाबांकडं मी संस्थेमध्ये होतो, आणि संस्थेमध्ये असल्यानंतर 2 वर्ष तिथं राहिलो मी. म्हणजे मला कीर्तन करण्याची काही अपेक्षाच नव्हती, म्हणजे इच्छाच नव्हती, पण मी संस्कृत मराठी व्याकरण माझं बाबांकडे झालं होतं. मला ही शिकण्याची अपेक्षा नव्हती, इच्छाच नव्हती, मला फक्त गायन शिकायचं. एवढ्या सुंदर वारकरी चालली येतं आदरणीय गुरुवर्य रखमाजी बाबा नवले, चाल म्हणजे चाल महाराज. बाबांचा जर काकडा ऐकला, नवले बाबांचा जर काकडा ऐकला महाराज, डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. स्वतः महाराज रडतात महाराज. मला वाटतं अंतःकरणातला भाव अगोदर आपल्या अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे, अशी आदरणीय गुरुवर्य बाबा. ज्यावेळेस मी आळंदीला येतोय त्यावेळेस मला म्हणे, बघ तू आळंदीला चाललास, पण जर माझ्यापेक्षा जर खाली जर एखाद्या दुसऱ्याकडे कोणाकडे जर गेलास म्हणे, लक्षात ठेव तुला कोणी कुटके पण देणार नाही खायला, तर तुझं कल्याण होईल, हे गुरुवर्य बाबा बोलले. आणि ज्यावेळेस ते नंतर आळंदीमध्ये आले, आळंदीमध्ये आल्यानंतर मी नंतर संस्थेत बसलो आणि मग ते विचारलं, त्यांनी मला विचारलं, काय करतोस रे तू, गायन कोणाकडे शिकतोस तू, संस्थेमध्ये बसलास का? त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, गुरुवर्य आदिनाथजी सटले गुरुजींकडे मी क्लास करतोय, आणि गुरुवर्य उमेश महाराज दशरथे आणि उल्हास बाबा सूर्यवंशी बाबांच्या सानिध्यात राहतोय महाराज. त्यावेळेस बाबा म्हणले, हे बघ तुला कधीच कशाची कमी पडणार नाही, कारण आळंदीमध्ये आल्यानंतर योग्य मार्गदर्शक भेटणं फार अवघड आहे महाराज.
आणि ते मला वाटतं आपल्या नशिबात, आपलं नशीब खूप चांगलं आहे. गुरुजींसारखे गुरुजी आमच्या नशिबात भेटले महाराज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी सांगतो होतो तुम्हाला, सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. महाराज काय होतं, सगळ्यांना वाटतंय महाराज आमच्याकडे पैसा आहे, श्रीमंती आहे, काही गरज नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत सगळेच जण आपल्यासोबत येतात महाराज. जोवरी चलन गा तो वरे म्हणती माझा. ऐका, आणखी ऐका, कबीर महाराजांचं एक पद आहे फार गोड आहे, ऐका. साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदाह तक. हो इससे तो आगे, ऐका, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. जीवन है 2 दिन का, मेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा. जीवन है 2 दिन का. ओ विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पद लक्षात आला असेल सगळ्यांच्या. बघा, साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक. महाराज म्हणतात परिवार के सब लोग चलेगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदाह तक. याच्यानंतर काय महाराज, नाही रे ऐका, कोणी कोणाचं नाही. महाराज म्हणतात कोणीच कोणाचं नाही, म्हणून एक करा. सगळ्यांनी सांगितलेलं महाराज, सगळे संत महात्मे सांगत आहेत बाबा देव प्राप्ती करा. जर देव प्राप्ती जर नसेल करत तर मला वाटतंय, देव प्राप्ती जर नसेल तर माणसाला कोणतंच सुख मात्र पदरात भेटू शकत नाही. मग भगवान परमात्मा जर प्राप्त करायचा तर महाराज म्हणतात काय करायचंय, अभंगाच्या प्रथम चरणात हरि प्राप्ती धरावे
परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही महाराज, नाही होऊ शकत. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय म्हणता? ऐका, अगोदर संतांनी भगवान परमात्मा आपलंसं केलेलं आहे. ऐका, ज्यावेळेस भगवान परमात्मा ज्ञानोबरांच्या जवळ राहत नाही, ज्यावेळेस ज्ञानोबरांच्या जवळ राहत नाही भगवान परमात्मा, मला वाटतं तुकोबरांच्या ज्यावेळेस जवळ राहत नाही त्यावेळेस तुकोबर आहे भगवान परमात्मा भेटत नाहीत. म्हणून मन अंतःकरणामध्ये तळमळ व्यक्त करतायत. भेटी लागी जीवा, हो भेटी लागी जीवा, लागली से लागली से लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से. भगवान परमात्मा भेटत नाही म्हणून तुकोबराय जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. आणखी ऐका, भगवान श्री ज्ञानोबरांचा थोडक्यात प्रसंग सांगेल बघा. सिद्ध बेटामध्ये ज्ञानोबराय बसलेले इथं सिद्ध बेटामध्ये बघा, झाडावरती कावळा आरडतोय. कावळा, कावळ्याला पाहिलं. कोण कावळा? कोण कावळा? ज्याचं बोलणं चांगलं नाही त्याचं काय, त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? ज्याचं बोलणं नाही चांगलं त्याला काय म्हणतात? त्याला आता बोला ना, तुम्हाला माहित नाही का? हा बरं ऐका, ज्याचं बघणं चांगलं नाही त्याला काय म्हणतात? आता तरी बोला ना. हा, ज्याचं खाणं चांगलं नाही त्याला काय म्हणतात? कोण म्हणलं? डोम कावळा. ए डोम कावळा नाही, लक्षात ठेवा. हा, असा जो कावळा आहे ज्याचं बघणं चांगलं नाही, खाणं चांगलं नाही, बोलणं चांगलं नाही, असा कावळा. ज्ञानोबर आहेत त्या कावळ्याला विचारतायत, पहिलं तो गे काऊ कोकता है, पहिलं तो गे काऊ कोकता है, शकून गे माय सांगता है, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पा, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पा, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पा, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पा. टाळी वाजवा, सगळे टाळी वाजवा, सगळे टाळी वाजवा. भगवान परमात्मा भगवान श्री ज्ञानोबरांना भेटत नाही. काय विरह असतो महाराज, ऐका किती विरह आहे भगवान ज्ञानोबरांना. ज्ञानोबराय त्या कावळ्याला म्हणतात, ए कावळ्या, पाहुणे पंढरी राहू घरा काय, पाहुणे पंढरी राहू, पाहुणे पंढरी राहू घरा काय, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन, हे उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ, भाताची इंदी लावीन तुझे तोंडी. ऐका, ज्ञानोबराय म्हणतात, हे कावळ्या, माझा भगवान परमात्मा कधी येईल तुझं सांगितलंस ना, मी दैवाची ती उंडी तुझ्या तोंडाला लावील. ऐका, मला वाटतं कावळ्याला चोच आहे, कावळ्याला चोच आहे, कावळ्याला तोंड नाही. पण ऐका, भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी जे व्याकुळ झालेले ते माझे ज्ञानोबर आहेत. ते ज्ञानोबर आहे त्या कावळ्याला म्हणतात, कावळ्या फक्त एक सांग, माझा भगवान परमात्मा कधी येईल. ऐका, कधी येईल सांग, मी काय करीन, तुझे पाय जे आहेत ना सोन्याने मडवीन, तुझ्या पायात मी पैंजण घालील. हे ज्ञानोबर आहेत, लक्षात ठेवा. अशी ज्ञानोबरांच्या अंतःकरणातली व्याकुळता आहे. भगवान परमात्मा भेटत नाहीत म्हणून. उड उड रे काऊ सोन्याने मडवीन पाऊ, उड उड रे काऊ, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ. अशी ज्यांची व्याकुळता आहे ते मला वाटतं ज्ञानोबर आहेत. ते अशी ज्यांची व्याकुळता आहे ते ज्ञानोबर आहेत. आणि अशा ज्ञानोबरांना, ऐका ना, अशा ज्ञानोबरांना विचारा. नाथ महाराज म्हणतात, काय करा, जर भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर एक करा, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचीच पाय का धरायचे थोडक्यात सांगतो, आपण सेवा संपूर्ण राहील. एकदम मोठे प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाये,
प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संतांनाच का सांगितलंय याचा थोडक्यात विचार सांगतो मी, ऐका. एक दिवसचा प्रसंग आहे. एक साधू नर्मदेची परिक्रमा करत असताना, ऐका, नर्मदेची परिक्रमा करत असताना तो साधू परिक्रमा करतोय आणि परिक्रमा करत असताना, ऐका, त्याला एक चोर भेटला. चोर त्या साधूला चोर भेटलेला आहे साधूला. आणि तो चोर म्हणतो, साधू महाराज, माझ्या जीवनामध्ये मी खूप पाप केलेलं आहे, पण एक करा, तुम्ही माझ्याकडे जेवण्यासाठी चला. त्यावेळेस साधूने सांगितलं, बाबा मी यावेळी जेवणार नाही, पण नंतर जर आलो ना नक्की तुझ्याकडे जेवेल. त्यावेळेस साधूने असं सांगितल्यानंतर तो चोर वाट पाहतोय. कोणाची? त्या साधूची. पुढच्या वेळेला साधू आलेले इथं दिसले, हे साधू आहेत. साधूंना हात जोडला. साधू महाराज, तुम्ही गेल्या वेळेस मला सांगितलं होतं की मी तुमच्याकडे जेवायला येईल, आता मात्र तुम्ही जेवायला चला. बघा, साधू जेवायला गेलेले त्या चोराकडे. कोण चोर? जो सगळ्यांची सेवा करतो. सेवा करणारा चोर नाही, लक्षात ठेवा. चोर त्याला म्हणायचं ज्याला साधू कळत नाही, त्याला चोर म्हणा. ज्याला सामान्य माणूस कळत नाही, त्याला विशेष माणूस कळत नाही, तो कोणाची चोरी करतो त्याला चोर म्हणायचं. पण जरा हा चोर जरा वेगळा होता. साधूला हात जोडले. साधू महाराज, तुम्ही सांगितलं होतं मी तुमच्याकडे जेवायला येईन, आता मात्र जेवायला चला. साधू महाराज जेवण्यासाठी गेलेले इथं. पण ऐका, साधू महाराजाला हात जोडले. महाराज, मी आमच्या मनाने तुम्हाला जेवण्यासाठी करणार नाही. बघा, कीर्तनाला जायचं म्हटलं, हे एवढे जीव लावतात आपल्याला. लावतात का नाही सांगा विकास महाराज? एवढे जीव लावतात की फोन करतात, महाराज जेवण्यासाठी काय करायचं सांगा. एवढा प्रेमाने जेव घालतात महाराज. तो चोर म्हणतो, साधू महाराज सांगा तुम्हाला जेवायला काय करायचंय, तुम्ही म्हणाल ते करू. आणि ऐका ना, पुन्हा आणखी ऐका, महाराज तुम्हाला कोणत्या पक्षाची भाजी आवडेल? ते कोण होता? तो चोर होता. मला वाटते साधूंच्या लक्षात आलं. साधूच्या लक्षात आलं, अरे हा चोर असू नाही, चोर कसा आहे? भोळा आहे चोर. जर हे चोर जर हुशार असता तर हा मला यांनी विचारलं नसतं की महाराज तुम्हाला कोणत्या पक्षाची भाजी पाहिजे, असं विचारलं नसतं मला. महाराज त्यांना संत म्हणतात बघा, त्यांना साधू म्हणायचे. साधूने काय केलं? त्या चोराला म्हटलं, चोरा ऐक. म्हणे काय? म्हणे मी जे वर्णन करतोय मला तसा पक्षी पाहिजे, मला तशा पक्षाची भाजी आवडते. म्हणे कसा पक्षी पाहिजे सांगा? म्हणे ज्याचे कमरेवरती हात आहेत, ज्याने पितांबर धारण केलेला आहे, ज्याच्या डोक्यावरती मुकुट आहे आणि त्या मुकुटावरती मोराचा पीस आहे, मला असा पक्षी पाहिजे. झोपले नाही तुम्ही? नाही ना? हा पक्षी आहे का हो? हा पक्षी नाही. पण ऐका, साधूने त्या चोराने प्रेमाने ऐकलं. महाराज काळजी करू नका, लगेच घेऊन येतो. मला वाटते तो चोर खरंच भोळा आहे महाराज, गाबळा नाही बरं का, गाबळा नाही, तो चोर खरंच भोळा आहे. साधू जंगलामध्ये, तो चोर जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये निघून गेल्यानंतर त्यांनी पाहायला सुरुवात केलेली आहे, तो पक्षी सापडतोय का. मला वाटते सापडेल का हो तो पक्षी? अहो जपी तेपी ऋषी मुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात तरी त्यांच्या स्वप्नात येत नाही. महाराज म्हणतात बघा, गोस्वामी तुळजाजी म्हणतात, जन्म जन्म मुनी जतन कराये, जन्म जन्म मुनी जतन कराये, अंतराम मुखी आवत नाही, जन्म जन्म मुनी जतन कराये. अहो जन्माच्या जन्म त्या ऋषी मुनीचे, साधू संतांचे जन्मचे जन्म जातात तरी पण तो भेटत नाही, नाही का? जरी पण भेटत नाही. आणि ऐका ना, हा बघण्यासाठी प्रयत्न करतोय. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले तरी पण भेटत नाही, नाही भेटत महाराज. पण इकडे मात्र साधू काही गप्पा मारीत बसले नव्हते, लक्षात ठेवा. साधू इकडे भजन करतायत, कृष्णा हरे कृष्णा हरे हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भजन करतायत महाराज, भजन करतायत. ऐका, साधूच्या मनामध्ये, त्या चोराच्या मनामध्ये येते, अरे अरे साधू जवळजवळ 2 दिवसापासून उपाशी आहेत, माझ्या घरी आलेले आहेत, पण आणखी हे सापडत नाही. कोण नाही सापडत? तो पक्षी आणखी सापडत नाही. कसा पक्षी येतो?
ज्याने पितांबर धारण केलेला आहे, ज्याच्या कमरेवरती हात आहेत, ज्याच्या डोक्यावरती मुकुट आहे, ज्याच्या त्या मुकुटावरती मोराचा पीस आहे, असा पक्षी सापडत नाही. मला वाटते बघा, मनोमन त्या पक्षाचं तो विचार त्या पक्षाचा करतोय महाराज. हुबेहूब तो वर्णन मनातल्या मनात करतोय, साधूचा विचार करतोय. ऐका, त्याने संध्याकाळी विचार केला, जर उद्या दुपारपर्यंत जर नाही सापडला पक्षी तर उद्या मी चिता करणार आणि त्या चितेमध्ये मी उडी मारणार. असं तोंड घेऊन जायचं नाही मला साधूकडे, नाही जायचं. बघा, सकाळ झालेली आहे, शोधतोय, नाही सापडत. जवळजवळ उशीर झाला महाराज, 11:30 वाजले. 11:30 वाजल्यानंतर त्याने पाहिलं, नाही सापडत. 12 वाजले, त्याने चिता रचलेली आहे. तिला आग लावली, चितीला आग लागलेली आहे. त्यांनी 5 प्रदक्षिणा करायचं ठरवलं. पहिली प्रदक्षिणा केली, दुसरी प्रदक्षिणा केली, तिसरी प्रदक्षिणा केली, चौथी, 5वी प्रदक्षिणा केली. महाराज, हा अंत मला वाटतं भगवान परमात्म्याला पण सहन नाही झाला. उडी मारणार तेवढ्यामध्ये त्या भगवान परमात्म्याने हात पकडला. उडी नको मारू. महाराज, जरा कल्पना करा, 2 दिवसापासून तो चोर उपाशी आहे. 2 दिवसापासून साधू उपाशी येतं. मला वाटतं 2 दिवसापासून घरी गेला नाही. ज्यावेळेस त्या पक्षाकडे पाहिलं, कोणी मला हात धरलाय माझा, ज्यावेळेस बघितलं त्याच्याकडे, मला वाटते त्या चोराने पाहिल्यानंतर चोराने अगोदर बघितलं, साधूनी सांगितलंय तसा पक्षी आहे का, बघितलं, खाली पितांबर आहे का, कंबरेवरती हात आहेत का, डोक्यावरती मुकुट आहे का, त्या मुकुटावरती मोराचा पीस आहे का, असं पाहिलं. आता ऐका, पाहिल्यानंतर ते बरोबर हुबेहूब वर्णन लक्षात आलं. मला वाटतंय त्या पक्षाला त्या चोराने प्रेमाने पकडलं असेल का सांगा. प्रेमाने नाही पकडलं महाराज, त्याला धरलं, त्याला धरलेलं आहे, त्याला ओढत तिथं नेलं, साधूकडे नेलं. साधू महाराज, डोळे उघडा साधू महाराज. साधूनी डोळे उघडले, साधूने हात जोडले देवासमोर. देवा, माझा चोर हा भोळा आहे, याने तुला त्रास तर दिला नाही ना. मला वाटतंय भगवान परमात्मा सांगतात, त्रास नाही, त्रास सोडून दे. मला ओढत तिथपर्यंत आणलं. गोकुळामध्ये त्या गवळणीने ओढलं होतं, आता नंतर यांनीच ओढलं मला. मला वाटतंय साधूला त्या देवाला म्हणतात, देवा तुम्हाला त्रास झाला नाही का, तुम्ही येण्याची का कष्ट केले. त्यावेळेस साधूने त्या भगवान परमात्म्याने त्या साधूला सांगितलं, अरे जर तुम्ही म्हणत असाल, तुम्ही जर सांगितलं असेल तर मला यावंच लागतं. म्हणून महाराज म्हणतात, हरिप्राप्तीशी पाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्यानंतर मला वाटते भगवान परमात्म्याला यावं लागतं. भगवान परमात्मा करतात काय, येणे साधते साधने, तुटते भवाचे बंधने. महाराज म्हणतात, संता बिना प्राप्ती नाही, ऐशे वेद देते ग्वाही. वेदातले प्रमाण आहेत महाराज, कितीतरी प्रमाण सांगता येतील. भगवत प्राप्ती ही साधू संताशिवाय नाही, संताशिवाय नाही. थोडक्यात प्रसंग सांगून जाईल, ऐका. एक दिवसचा प्रसंग आहे. वाल्या कोळी एकच काम करायचं आहे, मारायचा. ज्याच्याकडे धन आहे ते धन लुटायचा. एक साधू भेटला, त्याचं नाव नारदजी येतं. नारदजीने सांगितलं, जा, एवढी मोठं चोऱ्या करतोस तू, एवढं मोठं पाप करतोस, जा घरी विचारून ये, त्याच्यामध्ये सहभागी होताल का तुम्ही या पापामध्ये. महाराज ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं, आम्ही सहभागी होणार नाही. मग सहभागी होणार नाही म्हटल्यानंतर त्यावेळेस इकडं आला, म्हणजे काय करू सांगा. काहीच नाही म्हणे, राम राम म्हणित जप करत बस. मला वाटतं राम राम म्हटलं नाही, त्याला राम राम म्हणता नाही आलं. महाराज गोस्वामी तुलजाजी खूप सुंदर दोहा सांगतात, ऐका. हुई है वही जो राम रच राखा, को करत बड़ा वैसा खा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ उल्टाना जपा जग जाना, वाल्मीकि भय ब्रह्म समाना. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ राम सिया राम बोलो, राम सिया राम. 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 गोस्वामी तुलजाजी सांगतात, अरे उलटा नाम जपा जग जाना, वाल्मीकि भय ब्रह्म समाना.
ब्रह्मपदाला प्राप्त झाले वाल्मिकजी फक्त एका साधूमुळे, संतामुळे. म्हणून महाराज म्हणतात बघा, वेदही ग्वाही देतंय, शास्त्रही ग्वाही देतंय. मला वाटते सर्व संत महात्मे सांगतात बाबा, भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. हे संत करतात काय? महाराज म्हणतात जीवाचं मनोरथ पूर्ण करतात. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ. हे राधा दे राधा तुटते भवानी मंगले. मला वाटतं आपल्याही जीवनातले जे काही दुःख आहे ते नक्की निवृत्त होईल. फक्त संतांनी सांगितलेल्या मार्गावर चाललं पाहिजे महाराज, चाललं पाहिजे. मला वाटतं कमीत कमी आपण ज्ञानोबरायांकडे बघून आपलं जीवन जगलं पाहिजे. बघा ज्ञानोबरायांना भगवान परमात्मा भेटत नाही म्हणून काय करतात ऐका ना. चांदवो चांदणे चाफे चंदनू. महाराज म्हणतात भवतारक काना वेगी भेटवा चांदवो चांदणे. ज्ञानोबरायांच्या जीवनातला मला वाटतं ज्ञानोबरायांचा जो अंतःकरणातला जो विरह आहे तो विरह मात्र लक्षात ठेवला पाहिजे. का? ज्ञानोबराय सांगतायत ना, सर्व संत महात्मे सांगतायत ना, नक्की नक्की तो भगवान परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. आपण मला वाटतं आपण सामान्य माणसाचं ऐकत नाहीत. आपण ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या पावलावर मला वाटतं त्यांच्या पाठीमागे जाणारे आपण आहोत नाही का. कोणाचंही ऐकायला आपण बसलेलो नाही. मग जर इथं बसले जर मी सांगितलं असेल, मी सांगतो, मला वाटतं तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगू नका, ज्ञानोबराय काय सांगतात हे सांगितलं पाहिजे नाही का. हा विचार मला वाटलं आपण श्रवण केला पाहिजे. इथं एवढ्या लांबून आपण या ठिकाणी येतोय, जाता जाता काहीतरी चांगलं घेऊन गेलं पाहिजे. मला वाटतं संतांसारखं आपल्यावरती कोणीच प्रेम करू शकत नाही. निस्वार्थ प्रेम आपल्यावरती संत महात्मे करत असतात. आपलं कल्याण व्हावं अशी साधू संतांची इच्छा असते महाराज नाही का. आपल्यावरती निस्वार्थ कोणीच प्रेम करत नाही. मी बसमध्ये येता एक म्हातारी बदामध्ये येली कंडक्टरला खायला. मला एवढा आनंद वाटला. अरे मुलं कंडक्टर साहेबाला ज्या अर्थी ही बदाम देते खायला त्या अर्थी नक्कीच ही कोण असावी, कंडक्टरची आजी असावी. मला आनंद वाटला. माझ्या आजीने कधी मला शेंगदाणे पण दिले नाही कधी खायला अशोक महाराज. मला एवढा आनंद वाटला. मी त्या आजीला विचारलं का आजी कंडक्टर साहेब तुमचे काही नातू वगैरे? म्हणे महाराज नातू वगैरे काही नाही. कंडक्टरला विचारलं कंडक्टर साहेब ही म्हातारी काही तुमची आजी? म्हणे महाराज काहीच आजी वगैरे काही नाही. मग त्या म्हातारीला म्हणलं आजी तुम्ही नेमकं बदाम याला खायला का देतात? त्यावेळेस तिने मला म्हणे महाराज इकडं बघ, तुम्ही लक्ष द्या माझ्याकडं. ए महाराज इकडं बघ म्हणे माझ्याकडं. म्हणलं काय? तिनं आ केल्यानंतर ती म्हणे हाय का माझ्या तोंडात एक तरी दात? म्हणलं नाही. म्हणे काय करते मी? रात्रभर म्हणे बदाम चगळीते म्हणे, मला चावता येत नाही. सकाळी उठल्यानंतर पुन्हा बदामात चगळीते म्हणे. आणि चगळून बदाम किती होते तर जवळजवळ भरपूर बदाम होतात. आणि ऐक ना म्हणे महाराज फेकून देण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात दिलेले चांगले आहेत ना. मला वाटतं आपल्यावरती प्रेम कोणीच करत नाहीत. साधू संत जेवढं प्रेम करतात तेवढं आपल्यावरती कोणी प्रेम करत नाहीत. महाराज तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवान परमात्मा आपल्यावरती कशी कृपा करेल असे संत महात्मे आपल्यावरती प्रेम करतात, आपली काळजी घेतात. म्हणून मला वाटते ज्या पद्धतीने नाथ महाराज सांगतात की बाबा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. आपल्याही जीवनातले बंधने निघून जावी अशी मी ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो. एकदम मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली.